आजची ही पत्रवारी आपला प्रवास पाहून गोदाबाई कैवरून आले. गोदाबाईने एक आपलं चरित्र एक बघत होते. कधी कधी आपल्या प्रवासात काय येऊन आपल्याला थांबवतं काय आणि पुढच्या अपघातापासून वाचवते काय. दुधी भोपळ्याच्या आपल्या झालेल्या विषाचा प्रयोग मृत्यूच्या दारातून आपण परतला. गोदाबाई डोळे भरून रडत होते आणि सांगत होते. हे सर्व गोदाबाई सांगत असताना गोदाबाईने आपल्यासाठी आपण नुकताच सुचित्राबाईंनी सोबत परवा मृदुगंध पुरस्कार घेऊन आला की अभिनंदनाची पत्रवारी, ही शुभेच्छांची पत्रवारी. गेल्या 20 ते 25 वर्षापासून आपण महाराष्ट्राच्या घराघरात मनामनात बसलात. गॅसच्या टाकीवर पासून तर सतरिंजीवर घेतलेली मुलाखत आपण घेतली. शांत व्यक्तिमत्वाला बोलतं केलं, बोलताना पळायला लावलं, पळताना नाचायला लावलं. आई टाईम आहे आत्ताचे आपण चाहते झाले, सुपरस्टार झाले, याचा गोदाबाईला अभिमान आहे. आणि ह्या गोदाबाईसह या महाराष्ट्राच्या नगरीला अशी अपेक्षा आहे. आदेशची आपल्या व्यस्त प्रमाणात आपण आता आत्मचरित्र लिहावं. मी आदेश बांदेकर बोलतोय आणि याची समस्त महाराष्ट्राला आता आतुरता आहे. आणि ह्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळा शिवतीर्थावर व्हावं. स्वर्गीय दरबारातून नक्कीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई नक्कीच पाहतील आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमात असतात. आदेशजी, रात्रीचा 2 वाजेचा आलेला साहेबांचा आपल्याला फोन. आदेश, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीही नष्ट होऊ देऊ नको. ह्या पत्रवारीसाठी ही उज्ज्वलमय पत्रवारी आहे आणि ही उज्ज्वलमय पत्रवारी नवहितगुज मंडळाच्या उज्ज्वला कोठवतेच देतील. आराम नदीची लेक, गिरणा बेडीची सून, गोदाबाईचं लोकप्रिय व्यक्तिमत्व शिवणकाम करता करता माणसं जोडत गेली आणि आज अध्यक्ष पदापर्यंत पोहोचली, याचाही गोदाबाईला अभिमान आहे. मी समस्त महिला वर्गांना विनंती करतो, ही माऊलीची पत्रवारी आहे. आपल्या जागेवरती 1 मिनिट उभं राहून टाळ्यांच्या गजरात आदेशजींना ही पत्रवारी देऊया.